श्रोते हो नमस्कार. पीसीटीज इन्फिनिटी 90.4 FM च्या अनंत रूपिणी या नवरात्र विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते मी माधुरी. दुर्गा, महालक्ष्मी, गौरी, अंबिका, सरस्वती अशी अनंत रूपे धारण केलेल्या शक्तीची प्रार्थना श्रोते हो या दिवसांमध्ये आपण करतो आहोत. मला एक प्रश्न इथे विचारावासा वाटतो, तो असा की ही जी शक्ती आहे ती फक्त स्त्रीमध्येच आहे का? असं म्हणतात की प्रत्येक पुरुषामध्ये एक स्त्री दडलेली असते आणि प्रत्येक स्त्रीमध्ये एक पुरुष. निसर्ग खरं तर खूप सोपा आहे. तो काय म्हणतो माहितीये का, की तुम्ही सर्व फक्त माणसं आहात. मग तुमचं शरीर स्त्रीचं असेल किंवा पुरुषाचं असेल किंवा तृतीय पंथीयांचं असेल, तुम्हा सर्वांचा श्वास सारखाच आहे. निसर्गाचं हे सोपं गणित आपण अवघड करून ठेवलेलं आहे आणि त्यामुळे या अवघड गणिताचा हिशेब स्त्रीला सुद्धा द्यावा लागतो, कधी कधी पुरुषाला सुद्धा द्यावा लागतो आणि कदाचित नेहमीच तृतीय पंथीयांना द्यावा लागतो. आणि म्हणूनच या नवरात्र विशेष कार्यक्रमामध्ये आपण संवाद साधणार आहोत समाजाने आजही दुर्लक्षित केलेल्या तृतीय पंथीयांशी. अहो, आज आपण 21व्या शतकामध्ये जगतो आहोत. तंत्रज्ञानाने खूप मोठी प्रगती केलेली आहे. आज AI ला सुद्धा आपण माणूस बनवायला निघालेलो आहोत आणि त्याला सुद्धा माणूस म्हणून स्वीकारायला तयार आहोत. पण आजही जिवंत माणसाला मान सन्मान द्यायला किंवा आदर द्यायला कचरतो आहोत. हा एवढा मोठा बेसिक मध्ये प्रॉब्लेम का आहे खरंच कळत नाही. पण हाच आदर मिळवून द्यावा, त्या दृष्टीने आपला विचार सुरू व्हावा, याच उद्देशाने नवरात्रामध्ये अनंत रूपिणी या कार्यक्रमाच्या अंतर्गत तृतीय पंथीयांशी संवाद साधणार आहोत. खूप मनापासून स्वागत करते आजच्या या कार्यक्रमामध्ये निकिता नारायण मुख्यदल यांचं. खूप मनापासून स्वागत मॅडम. थँक्यू. मी आता जसं ओळखीमध्ये सांगितलं आपल्या कार्यक्रमाच्या, ती पुन्हा एकदा तुम्हाला सांगताना असं मला नक्कीच सांगायला आवडेल की या तृतीय पंथीयांमधल्या आई महालक्ष्मीचं दर्शन या मालिकेमधून जर आपल्याला करून देता आलं तर मला वाटतं ते खूप एक चांगली गोष्ट या निमित्ताने घडेल. कारण दुर्गेची प्रार्थना वेगवेगळ्या पद्धतीने आपण करत असतो. हा अवेअरनेस किंवा ही जागृती किंवा हा जागर लोकांमध्ये पसरवण्याचा हा इन्फिनिटीचा एक प्रयत्न आहे आणि त्या प्रयत्नामध्ये तुम्ही सहभागी झालेला आहात, त्यासाठी खरंच तुमचे मनापासून आभार. तुमची ओळख करून देताना खरं तर अनंत रूपिणी या नावाला सार्थ अशीच तुमची ओळख आहे. तुम्ही ब्युटिशियन आहात, सौंदर्य स्पर्धांमधल्या विजेते आहात, अन्नपूर्ण आहात, सुरक्षा रक्षक आहात, उद्योजक आहात. अशी कितीतरी रूपं तुमच्या ओळखीमधून आम्हाला पाहायला मिळतात. पण जशी मी सुरुवात केली तशी की ही सगळी दुर्गेची रूपं आपल्या आजूबाजूला वावरत असताना सुद्धा या दुर्गेकडे दुर्लक्ष होत आहे. नेमका काय अडसर येतो आहे, नेमके काय गैरसमज आहेत, याबद्दल तुम्ही सांगा. यात नेमका प्रॉब्लेम असा झालेला आहे मुळात की तृतीयपंथी म्हटलं तर तृतीयपंथी हा शब्द जेव्हा आपण उच्चारतो तेव्हा काय एक प्रतिमा लोकांच्या डोळ्यासमोर उभे राहते. म्हणजे तुमच्या डोळ्यासमोर काय उभं राहील तृतीयपंथी म्हटल्यानंतर? की एक साडी घातलेलं एक मनुष्य, एक साडी घातलेली एक व्यक्ती जी माणसासारखी पुरुषासारखी दिसते, टाळ्या वाजवते, जिला दाढी मिशा आहेत आणि पुरुषाचा देह आहे आणि साडी घातली, हीच तुमच्या डोळ्यासमोर प्रतिमा उभी राहील का? याचं कारण काय माहितीये? कारण की तुम्हाला हीच प्रतिमा दाखवली गेली. बरोबर. तुम्हाला जे दाखवले गेले तेच तुम्हाला माहितीये आणि यामुळे तृतीयपंथी हा विषय काय आहे हेच लोकांना माहिती नाहीये. मूळ कारण गैरसमज आहे ह्या सगळ्या गोष्टींच्या मागे. जर आज तृतीयपंथीयांना फंडामेंटल राईट्स भेटत नाहीये किंवा आम्हाला इतकं आम्ही माणूस आहोत हे पटवून द्यावं लागतंय, याचं कारण हे आहे की गैरसमज. तर सगळ्यात अगोदर मी एक सांगेल बेसिक गोष्ट की जी माझ्या मनात सारखी खतखततीये मागच्या काही दिवसांमध्ये, की तृतीयपंथी म्हटल्यानंतर राजविंडा दिसणारा पुरुष कधीच तुमच्या डोळ्यासमोर येणार नाही. कारण की तृतीयपंथी पुरुष हे तुम्हाला माहितच नाहीये. तुम्हाला फक्त एक कॉमन शब्द माहितीये तृतीयपंथी आणि तो फक्त तुम्ही त्या तृतीयपंथी महिलांसाठी वापरता. पण तसं नाहीये. जसं
व्यक्ती म्हणल्यानंतर आपण कन्फ्युज होतो की व्यक्ती म्हणल्यावर ती कोण असेल. बरोबर. एखाद्या बातमीत जर तुम्हाला सांगितलं की अमुक अमुक व्यक्तीच्या संदर्भात अमुक अमुक गोष्ट झाली हम्म. तर तुम्ही कन्फ्युज झाला रे, व्यक्तीच सांगितलं रिपोर्टरनी, हम्म. मग ती महिला आहे का पुरुष आहे. हम्म. पण तृतीयपंथी शब्द उच्चारल्यावर तुम्हाला असं कधीच प्रश्न पडत नाही, कारण की तुम्ही ते तुमच्या डोक्यात फिक्स ठेवले की तृतीयपंथी म्हणजे ट्रान्स फिमेल. बरोबर. हम्म. ऍक्च्युली या दोन गोष्टी आहेत, दोन हम्म. जेंडर आहेत त्यामध्ये, हम्म. ट्रान्स मेल आणि ट्रान्स फिमेल. हम्म. तर तर आता आपल्या रेडिओच्या माध्यमातूनच ही मी सुरुवात केली. हम्म. पहिल्यांदा मी तीच ही गोष्ट बोलली आहे, हा, हा. कारण की हा, हा. आता मध्यंतरी एक ट्रान्स फिमेलचा मर्डर झालाय आणि त्याचा छडा लावलाय आणि वेगवेगळ्या माध्यमांनी ती बातमी जेव्हा कव्हर केली हम्म. तर फक्त तृतीयपंथी शब्द वापरतात आणि तो पण पुल्लिंगी पद्धतीने वापरतात. हो. अरे ती स्वतःला बाई समजत होती आणि तुम्ही ठरवलेल्या बाई असण्याच्या कॅटेगरीत बसण्यासाठी तिने आटोकाट प्रयत्न केला हम्म. की तुम्ही जी कॅटेगरी ठरवलेली की बाई म्हणजे कशी असावी, हम्म. तर तिला केस लांब असावेत, हा. तिला दाढी मिशन असाव्यात, हम्म. तिने टिकली आली असावी, तिने बांगड्या घातलेल्या असाव्यात, तिने साडी घातलेली असावी, महिलांचे कपडे घातलेले असावे. हम्म. तर ह्या कॅटेगरीत बसण्यासाठी तिने अख्खा जन्म प्रयत्न केला आणि ती मेल्यानंतरही तुम्ही तिला तोच म्हणताय. हो. खरं म्हणजे संविधानाने ट्रान्सजेंडर जे आपला ट्रान्सजेंडर जो कायदा आलेला आहे, ट्रान्सजेंडर बिल, त्यामध्ये सांगितलेलं आहे की एखादी व्यक्ती जर ओपनली आपली ओळख स्वीकारत असेल तर ती तुम्हाला स्वीकारणं गरजेचं आहे. हा. अच्छा. मी जर माझी ओळख जर तुम्हाला ट्रान्स महिला म्हणून देत असेल तर बरोबर. तुम्हाला अधिकारच नाही मला तो म्हणण्याचा. हम्म. तर इथे प्रॉब्लेम हा आहे बेसिक की लोकांना तृतीयपंथी कॅटेगरीमध्ये दोन जेंडर आहे ते माहित नाही. माहित नाहीये. हम्म. तर लोकांनी ते माहिती करून घ्यावं. बरोबर. आणि जर ती स्वतःला जर ती व्यक्ती ट्रान्स फिमेल म्हणून ओळख दाखवत असेल तर तुम्ही तिला महिला म्हणणं गरजेचं आहे हम्म. सन्मानपूर्वक. आणि ती व्यक्ती जर ट्रान्स मेल म्हणजे ट्रान्स पुरुष म्हणून ओळख दाखवत असेल तर तुम्ही त्याला ट्रान्स पुरुष म्हणणं गरजेचं आहे. हो. बरोबर. म्हणजे गैरसमज इथून गैरसमज आहे हा इथून ही बेसिक गोष्ट आहे. ही गैरसमजची लिस्ट तर खूप मोठी अजून, बरोबर. पण मी बेसिक एकच मुद्दा सांगितलाय की आधी हा एक मुद्दा तुम्ही समजून घ्या समजून घ्यायला. की तृतीयपंथी म्हणजे फक्त तृतीयपंथी महिला नव्हे. बरोबर. लोक कन्फ्युज होतात तृतीयपंथीला बोलताना, ती म्हणावं का तू म्हणा, अरे काय कन्फ्युज होत आहे. हम्म. तिने जर महिला म्हणून ती जर ओपनली तुमच्या समोर बसली तर तुम्ही तिला तीच म्हणा, अगदी अगदी. आणि तो जर पुरुष म्हणून बसले तुम्ही तो म्हणा. बरोबर. असं. हम्म. तर खरं म्हणजे 3 जेंडर नाही म्हणता येणार. हम्म. जसं व्यक्ती म्हणल्यावर नॉर्मल स्त्री आणि पुरुष 2 जेंडर झाले, बरोबर. तर तसं ट्रान्स फिमेल आणि ट्रान्स मेल हे 2 अच्छा. जेंडर झाले. अच्छा. म्हणजे एकूण 4 जेंडर म्हणायला हवेत. बरं. पण ठीक आहे, आता ते हळूहळू त्या गोष्टी सुधारतील. नक्कीच नक्कीच. हाच तो प्रयत्न हा. असतो ना संवादाचा, की तो येस, आपल्याला जसं आता आपण अपडेट राहतो आहोत सगळ्या विषयांच्या Yes. बाबतीत, तसंच याही बाबतीत ते अपडेशन झालंच पाहिजे. जसा हा एक तुम्ही आता सांगितलं अत्यंत महत्वाचा Yes. आणि मला असं वाटतं की खूपच रिसेंट विचार आहे हा. हो. आता जसं तुम्ही म्हणालात की कुणाला माहित नाहीये हम्म. जास्त, तर त्याच बरोबर जे पूर्वापार चालत आलेले आहेत त्या गैरसमजांविषयी काय सांगाल, की ज्याला काही बेस नाहीये असे अनेक गैरसमज. एक्झॅक्टली. याच बाबतीत मी एक सुंदर गोष्ट तुम्हाला सांगेल, तुम्हाला खूप पटण्यासारखी. मी तुम्हाला आधी सांगितलं की गैरसमजाची लिस्ट खूप मोठी आहे. बरोबर. बरोबर. पण आधीपासून कसं झालं की काही चुकीचे इन्फॉर्मेशन आपल्याला फॉरवर्ड होत जातात आणि आपण हो. त्याच पुढे घेऊन Follow जातो. करतो. जसं माझ्या लहानपणी मी वडिलांसोबत बाजारात गेल्यानंतर मी एक ट्रान्स व्यक्ती मला दिसली आणि मी लहान बाळ होते, मला नव्हतं माहितीये काय असतं. तर मी एकदम घाबरले ते तसलं बघून. तर मी म्हणलं पप्पा हे काय आहे. तर माझे वडील म्हणले की ते छक्के लोक असतात. माझ्या वडिलांनी या शब्दात मला ती ओळख दिली. पुढे एका वयानंतर माझ्यात बदल व्हायला लागले, माझ्या शरीरात बदल व्हायला लागले, माझ्या फिलिंग्स मध्ये बदल व्हायला लागले. आणि नंतर हळूहळू त्या गोष्टींवर स्टडी केल्यावर मला कळालं की माझं शरीर आणि मन वेगवेगळे आहेत या गोष्टी, आणि याला कसं एका मॅनात 2 तलवारी राहू शकत नाही. तसं एक डिफरंट शरीर घेऊन जगणं आणि डिफरंट आत्मा घेऊन जगणं अवघड गोष्ट आहे. तुम्ही काहीतरी एक जगू शकता. बरोबर. तर जेव्हा याचा मी पूर्ण स्टडी केली आणि पूर्ण मी याचा मागोवा घेतल्यानंतर मला एक गोष्ट लक्षात आली की मी डॉक्टरांना जाऊन असं बोलले की सर माझं बॉडीत काही प्रॉब्लेम नाहीये, बॉडी माझी पूर्ण मेल आहे, पण माझं मन बाईचं आहे. मला मुलं आवडायला लागलेत, मला मुलींसारखं राहावंसं वाटायला लागलं, मला लिपस्टिकला वाटतीये. तर सर माझं प्रॉब्लेम मनात आहे, तर तुम्ही माझं मन चेंज करा. शरीर कशाला चेंज करायचं ना. शरीर चेंज करणं म्हणजे एक गोष्ट चेंज करणं नव्हे. खरी गोष्ट.
तुम्हाला बाई होण्यासाठी तुम्हाला टॉप सर्जरी करायला लागणार, बॉटम सर्जरी करायला लागणार, तुम्हाला हार्मोन्स घ्यावे लागणार, तुम्हाला केस वाढावे लागणार. मग कशाला इतका आटापिटा? मी म्हटलं मनच चेंज करा ना. पण डॉक्टर म्हणाले की अशी कोणतीच सर्जरी नाही की ज्यांनी तुम्हाला मन चेंज करता येईल, तुम्हाला शरीरच चेंज करावं लागेल. आपण चुकीच्या घरात राहू शकत नाही, तसं चुकीच्या बॉडीत आपण राहू शकत नाही. एखादं घर आपल्याला जेव्हा चुकीचं वाटतं ना, तेव्हा ते आपण घर चेंज करतो. मग हे माझं घर आहे आणि ते माझ्या आत्माला चुकीचं वाटतंय, मग ते घर मी माझ्या पद्धतीने सजवलं. ठीक आहे. मग जसं मला वडिलांनी सांगितलं की यांना छक्के म्हणतात, खरं तर माझ्या वडिलांनी सांगायला हवं होतं की बाळा याला तृतीयपंथी महिला म्हणतात मराठीत, इंग्लिशमध्ये याला ट्रान्स फिमेल म्हणतात आणि हिंदीत किन्नर महिला म्हणतात. आणि या 2 कॅटेगरी असतात, ट्रान्स पुरुष असतात, ट्रान्स महिला असतात आणि ते नॉर्मल असतात, असं काही नाही. बरोबर. अगदी ऍक्च्युली हे मला सांगायला हवं होतं. पण जशी मी मोठी होती गेले ना, आज गायत मी जे स्टडी करते तर एकाही पुस्तकात मला असं सापडलं नाही की ट्रान्स महिलेला छक्का म्हणावं, असं कुठंच लिहिलेलं नाहीये. मग हे शब्द आले कुठून? हे शब्द आले तुम्हाला वाटणाऱ्या हीन भावनेतून. मुळात काय की आपल्याकडे पितृ सत्ताक समाज पद्धती आहे. महिलेला नेहमी दुय्यम दर्जा देण्यात आला. अगोदर जेव्हा महिलांनी फक्त चूलमूल करायचं, महिला जर शिक्षणासाठी बाहेर पडू देत नव्हते, महिलांना शिक्षण घेऊ देत नव्हते. मग जेव्हा महिला शिक्षण घ्यायला लागल्या तेव्हा साऊवरती चिखलफेक झाली, दगडफेक झाली. का? की महिलांनी शिक्षण घेऊन आम्हाला वरचढ व्हावं, हे पुरुष सत्ताक मानसिकतेला हे पटत नव्हतं. जी महिला तुम्हाला मूल देणार आहे, तुमच्या बरोबरीने तुमचं आयुष्यात ती साथीदार आहे आणि तुमच्या सगळ्या गोष्टी ती करते, तिला दुय्यम दर्जा देतोय. मग मी तर कन्व्हर्टेड महिला आहे. जी बायबॉर्न महिला आहे तिला एवढा संघर्ष करावा लागलाय, मग मी बायबॉर्न महिला नाहीये, मी कन्व्हर्टेड महिला आहे. आणि दुसरी गोष्ट, मी तुम्हाला मुली देऊ शकत नाही, म्हणजे मी रिप्रेझेंटेटिव्ह नाही. जर बाईला मूल होत नसलं तिला सोडून देतात, नांदवत नाहीत, मानजोटी म्हणून तिला हिणवतात. मग मी कन्व्हर्टेड महिला आहे, तिथं तुमच्या भावना दुखावल्या. कारण की अगोदर मी मुलगा म्हणून जन्माला आल्यानंतर तुम्हाला जो गर्व होता तो तिथे तुमचा तिथे पहिला दुखावला गेला, मी कन्व्हर्ट झाल्यामुळे. आणि मी मुलंही नाही देऊ शकत. मग ह्या 2 गोष्टींमुळे ट्रान्स महिलेला हीन भावनेने बघितलं गेलं आणि त्यांना वाळीत टाकलं गेलं. जे आज गायत ही आणि त्यांच्याबद्दल